नमस्कार दर्शकांनो, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या कथनाचं शीर्षक आहे पाऊस न लगे पान गळीला. करूया आता सुरुवात. पाऊस न लगे पान गळीला. 4 महिन्यांनी आज घरामध्ये समारंभ होता. आजीच्या पणत्याचं बारसं. आजी 80च्या वर, गुडघ्यात थोडी अधू. हळूहळू चालायची, पण आज ती व्हीलचेअरवरच होती. पावसाळा संपत आलेला. 4 महिन्यांपूर्वी भिजल्याचं निमित्त होऊन ताप येऊन आजोबा वारले. आणि भिजले तरी का, तर आजीला आवडणारी फुलं आणायला ते पावसात गेले. नखशिखांत भिजले. रात्री ताप भरला आणि 4 दिवसात सगळं आटोपलं. त्या दिवसापासून आजीच्या चेहऱ्यावरचं हास्य पुसलं गेलं होतं. जणू काही ते मनातच सुकून गेलं होतं. आप्त स्वकीय सगळे लगेच आले. दुःख सर्वांनाच होतं. मुलांचे वडील, नातवंडांचे आजोबा, कुणाचा भाऊ तर कुणाचा मित्र गेलेला, पण आजीचं तर सर्वस्व गेलं होतं. सगळे आजीच्या आसपास दबल्या पावलांनी ओठ मिटून वावरत होते. तिला जपण्याचा प्रयत्न करत होते. कणाकणांना व्यापून टाकणारा शोकाचा दाट अंधार आजीला सोसवेना, म्हणून तिनेच पणत्याच्या बारशाचा समारंभ आपल्या घरात करण्याचा घाट घातला. आधी मुलगा सून तयार नव्हते, पण आईच्या इच्छेचा मान ठेवून शेवटी तयार झाले. नातीच्या सासरी देखील त्यांच्या कुटुंबात 4 भावांच्या मिळून 7 मुलींनंतर येणारा हा पहिलाच मुलगा होता. बारसं दणक्यात करण्याचं ठरलं. कार्यक्रम सुरू झाला. आधी पाळण्याच्या खालून वरून वरवंटा, त्याच्यानंतर बाळ फिरवणं, त्याच्या कानात नाव सांगणं, सगळे सोपस्कार झाले. सगळं पाहता पाहता आजीला तिच्या घरातले मुलांचे आणि नातवांचे समारंभ आठवू लागले. मिटल्या डोळ्यांसमोर आठवणींचा पटल अगदी स्वच्छ उमटतो, म्हणून आजीने डोळे मिटून घेतले. ती थकली असं वाटून तिचा मुलगा तिची खुर्ची घेऊन बाल्कनीत तिला वाऱ्यावर घेऊन गेला. हॉलमध्ये हसण्या खिदळण्याला ऊत आला होता. आवाजाने बाळ दचकून उठला आणि रडायला लागला. झोका देऊनही तो काही थांबेना, म्हणून कुणीतरी त्याला उचलून त्याच्या आईच्या मांडीवर दिला. आयुष्याच्या पहिल्या पडावाची नुकती सुरुवात झालेला तो तान्हुकला उत्सव मूर्ती मातेच्या उभेच्या सुरक्षित वलयात लगेच झोपी गेला. बाळाच्या 5 वर्षाच्या ताईला मात्र आईच्या मांडीच्या वाटेकऱ्याने अस्वस्थ केलं आणि ती रुसून बाल्कनीत आजीपाशी जाऊन बसली. थोड्या वेळाने पाऊस थांबत आला. हॉलमध्ये आता गाणी सुरू होती. सुनेच्या आवाजातले शब्द आजीच्या कानांवर आले. ती म्हणत होती, थंडगार ही हवा, त्यात धुंद गारवा, अशा सुरेख संगमी, जवळ तू मला हवा. आजीचे ओठही आपोआप हलायला लागले. तिचा आवाजही गोड होता. हे गाणं आजोबा तिला नेहमी म्हणायला सांगायचे, पण या ओळींचा काळ अगदी अल्प होता. एक दिवस हे गाणं ऐकताना आजीला मध्येच थांबवून आजोबांनी 4थी ओळ चक्क बदलून टाकली होती. त्यांची ओळ होती, हाती मज चहा हवा, आणि त्यानंतर दोघे काय हसले होते, अगदी खळखळून. थोड्या वेळाने कार्यक्रम संपत आला. सगळे हळूहळू परतू लागले. मगापासून हॉलमध्ये चुळबुळ करत घड्याळात पाहणारा नातू आणि नातसून खाली स्कूटरवरून भुरकन जाताना आजीला दिसले. नव्या नवलाईचे दिवस होते त्यांचे. आणखी आलेले पाहुणे जायला लागले. पाऊस उघडल्यावर पक्षीही सगळे दिसायला लागले. 2 मोठे तुर्रेबाज पक्षी येऊन एका झाडाच्या वरच्या फांदीवर बसले. हे झाडही आजीने लावलं होतं. उंच बुंध्यावर फुटलेल्या लांब लांब फांद्या, फांद्यांवर छोट्या डहाळ्यांवर येणारी फक्त 2 पानं आणि मध्ये एक लहानसं फूल, लक्ष न जाण्या इतकं साधं. पक्ष्यांच्या बसण्याने आलेल्या हवेच्या झोक्यात झाड शहारलं. पाण्याचे टपोरे थेंब जमिनीवर पडले. एका डहाळीच्या 2 पानांपैकी एक सुकट पिवळं पान हवेत भिरभिरत जमिनीवर जाऊन स्थिरावलं. त्याच्या जोडीचं त्याच्या इतकंच सुकलेलं पिवळं पान मात्र देठावर तसंच अडकलेलं होतं. आजीच्या मनात मगाच्या गाण्याच्या ओळी बदलून आल्या.
अंधाधुंद ही हवा, पावसाचा शिडकावा. एक पान गळून जाई, दूजे त्यास पाहत राही. आणि तिने डोळे मिटून घेतले. सगळं आवरल्यावर मुलगा आणि सून बाल्कनीत आले. झोपल्या वाटतं आई. बरं झालं, हल्ली त्यांना नीट झोपही लागत नाही. आजीच्या खांद्यांवर जुन्या साडीची एक चौपदरी हळुवारपणे लपेटत सून म्हणाली. सुनेनं छोट्या नातीला उचललं आणि मुलगा खुर्ची ढकलू लागला. अहो, पण त्यांना इतक्या हवेत, ओल्या हवेत, इथं कशाला बसवलं तुम्ही? आठवताय ना 4 महिन्यांपूर्वीच तर बाबा. आजीच्या मुलाने बायकोला खुणेने गप्प केलं. चुकून ऐकलं आईनं तर परत डिप्रेशनमध्ये जायची म्हणून. त्या दोघांना पत्ता नव्हता की आजी अगदी टक्क जागी होती आणि तिने सगळं ऐकलं होतं. पण 4 महिन्यात पहिल्यांदाच असे मला एकटीला सोडून गेलातच कसे तुम्ही? हा आक्रोश तिच्या मनात आज आला नाही. तिला स्पष्ट उमगलं होतं. वाऱ्या पावसाने पानं गळत नाहीत, वेळ यावी लागते. आणि ती आली की पानाला गळावंच लागतं. आणि मागे राहिलेल्या पानाला त्याची वेळ येईपर्यंत पडता येत नाही आणि वेळ आल्यावर थांबता येत नाही. धन्यवाद दर्शकांनो, माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. आवडल्यास जरूर कळवा, सबस्क्राईबही करा ही विनंती.